आज ना मी माझा बर्थडे थर्ड टाइम सेलिब्रेट केला. म्हणजेच ना, आज ताई आलेली होती गावावरनं आणि ती येता-येता माझ्यासाठी सुंदर असा केक घेऊन आली. मग काय भाई जोरदार सेलिब्रेशन होणारच होतं आणि केकवर त्यांनी एवढं छान लिहून आणलं होतं ना, की ते बघून लिटरली मला असं वाटत होतं, की मी तर माझ्यासाठी स्वप्न बघतच आहेत, पण माझ्या सोबत-सोबत माझे ताई आणि जीजूसुद्धा माझ्यासाठी स्वप्न बघत आहेत. आणि ही ना माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी पुरेपूर प्रयत्न करेल त्यांचे स्वप्न पूर्ण करायला. सो असं छान केक कटिंग झाल्यावर ना, पटकन आम्ही सगळे रेडी झालो आणि घरी आरती होती. सो ती आरती वगैरे करून घेतली आणि आम्ही पडलो घराबाहेर. ॲक्चुअली आम्ही दुसरे कुठे नाही, तर आज आम्ही बहिरमला जाणार होतो. हा प्रोग्राम ना आमच्या घरी दरवर्षी असतो. म्हणजे माझ्या माहेरचं ना कुळदैवत आहे बहिरम. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं. सो परत यावर्षी हा प्रोग्राम होता आणि यावर्षी तर जीजूसुद्धा त्यामध्ये ॲड झाले होते. तसं तर मागच्या वर्षी आम्ही एवढा मोठा प्रोग्राम केला होता ना, कारण मम्मी-पप्पांची अॅनिव्हर्सरी होती 1 तारखेला आणि 2चा प्रोग्राम होता. म्हणून सगळेच रिलेटिव्ह आले होते आमचे. मजा तर एवढी भयंकर आली होती ना, पण यावर्षी असं काही नव्हतं. थोडक्यातच प्रोग्राम होता. म्हणजेच ताई, जीजू, मी, सौरभ, मम्मी-पप्पा आम्ही बस एवढेच जण होतो आणि कृष्णा होती. आणि तिथे गेल्यावर यावर्षी तर एवढी भयंकर मज्जा आली ना, कारण जीजू ॲड होते आणि जीजूंना ना पतंग उडवायची खूप जास्त हौस आहे. त्यामुळे त्यांनी ना भरपूर पतंगा आणल्या होत्या. मग ते तर चालू झाले. म्हटलं आपणही का मागं राहायचं? तसं तर खरं सांगू ना, तर मला पतंग अजिबात उडवता येत नाही. पण यांचं बघून-बघून ना मी शिकले आणि आम्ही सुद्धा मस्त अशी पतंग उडवली आणि थोड्याच वेळात इथे जेवणाची तयारी चालू झाली. इथे आल्यावर ना रोडगे आणि मटण हा फिक्स मेनू असतो. सो येस, आजही तोच मेनू होता. सो मम्मी आणि सौरभ ना इकडे रोडग्यांच्या तयारीला पटकन लागून गेले, कारण त्याची कणिक भिजवून ना त्याला मुरायला ठेवावं लागतं. सो त्यांनी पटकन अशी कणिक मळून ठेवून दिली आणि एकीकडे मम्मी लागली भाजीच्या तयारीला. म्हटलं मम्मीची भाजी होईपर्यंत आपण येऊ थोडं मार्केटला फिरून. सो आम्ही ना मस्त असं थम्स अप आणि टकाटक घेऊन आलो. यार इथे आल्यावर तर पार्टी करणं बनताही बनताय. मग आम्ही कशाला चान्स सोडू. सो आम्ही सुद्धा मस्त असं थम्स वगैरे घेऊन घेतलं आणि मग आम्ही बसलो रोडगे करायला. हा आयटम जेवढा छान लागतो ना, तेवढाच बनवायला कठीण असतो. लिटरली सांगते रोडगे करता-करता ना आमच्या सगळ्यांचे हात दुखायला लागून गेले होते. पण खायचं होतं ना आम्हाला. सो आम्ही केली मस्त अशी मेहनत आणि मग आम्ही गेलो बहिरम बाबांच्या दर्शनाला. इथे आल्यावर एवढं छान वाटतं ना, म्हणजे तसं तर मी लहानपणापासून इथे येते, पण यांचं दर्शन घेतल्यावर काहीतरी वेगळीच फिलिंग येते. तुम्ही सुद्धा व्हिडिओ थ्रू त्यांचं दर्शन घेऊन घ्या. सो आम्ही दर्शन घेऊन येईपर्यंत इकडे मस्त अशी भाजी रेडी होती. सो आम्ही पटकन ना जेवणं आवरली. म्हणजे जेवढी मेहनत केली ना सकाळपासून, जेवल्यावर असं वाटत होतं, की चलो भाई अपनी मेहनत सफल हो गई. सो मस्त असं पोटभर जेवण करून आम्ही गेलो मार्केट एक्सप्लोअर करायला. तसं तर यात्रा संपलेली आहे, पण तिथे थोड्याफार दुकानं होत्या. सो आम्ही त्याच एक्सप्लोअर केल्या आणि मग आम्ही निघालो घराकडे जायला. दिवसभराचा प्रवास, थकवा आणि पोटभर जेवण केल्यावर म्हटलं चला स्वतःला थोडंसं रिलॅक्स करू. सो आम्ही सगळे ना सोडा घ्यायला गेलो होतो. सो अशा प्रकारे ना आम्ही आमचा आजचा बहिरमचा टूर छान एन्जॉय केला.